नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, तुम्ही पण दररोज तोच पांढरा भात खाऊन कंटाळला आहे. तर सेम भात करून तुम्ही कंटाळा असाल तर तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली मी. आणि छान रेसिपी आहे, एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन होईल अशी रेसिपी आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या. तुम्हाला ज्या आवडतात ना त्या सगळ्या भाज्या तुम्ही काय करायच्यात, कट करून घ्यायच्यात. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, गाजर, शिमला, परत कोबी, बटाटा जरी तुम्हाला आवडत असेल तरी टाकला तर चालतो, पण इथं मी बटाटा टाकलेला नाही. तर त्यानंतर ना कांदा छान परतून घ्यायचा आहे. बघा, ह्या मी चिरलेल्या भाज्या आहेत तिथं सगळ्या. आणि कांदा छान तेल टाकून परतून घ्यायचा. पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या भाज्या आपण हळूहळू भाजणार आहोत. कांदा एक छान असा लाल होईपर्यंत भाजत राहायचे सतत आपल्याला. तर कांदा भाजतोय आपला. चांगला लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या भाजी काय करायचं ॲड करत जायचं. तर त्यानंतर मी थोडंसं इथं 1 ते 2 टोमॅटो चिरलं होतं, ते टोमॅटो पण टाकून घेणार आहे. आणि आधी मिरची टाकून घेतली, त्यामुळे तेलात छान अशी परतते मिरची. त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं आणि हे छान परतून घेतलं. थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं इथं, म्हणजे काय होतं ते मिरचीला छान असं मीठ लागतं आणि मिरचीचा तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि तिखट लागत नाही भात जास्त. तर हे बघा, छान असं सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित लालसर होईपर्यंत, म्हणजे थोडंसं शिजेपर्यंत, वाफेवर शिजेपर्यंत परतून घ्यायचं. फुल फ्लेमवर जरी तुम्ही, म्हणजे फुल गॅसवर जरी तुम्ही केलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही होणार. फक्त खाली करपून वगैरे द्यायचं नाही किंवा खाली लागून द्यायचं नाही. तेल थोडंसं जास्त वापरलं का अजिबात लागत नाही खाली. त्याच्यानंतर मी वाटाणा टाकले. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही शिजवलेले टाकू शकता किंवा कच्चे जरी टाकले तरी काही नाही, ते तेलामध्ये छान परतून निघतात. तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे, एक भाजी आपण जी कट केलेली आहे ना आपल्या आवडीनुसार, ती सगळी एक भाजी काय करायची आपण यामध्ये ॲड करत जायचं आहे. आता इथं कांदापात नव्हती माझ्याजवळ. खरं तर कांदापात टाकल्यावर एकदम छान असा आपला पुलाव तयार होतो. दररोज त्याच प्रकारचा भात मुलंसुद्धा वैतागतात आणि डब्यालासुद्धा वैताग, म्हणजे डब्याला द्यायचं म्हटलं तरीसुद्धा वैताग येतो. आणि रोज व्हेज बिर्याणी किंवा काय असं वेगळं दररोज तर करून वैतागलेलं असतो आपण. तर थोडंसं वेगळं असं एकदा करून बघा तुम्ही आणि तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. त्याच्यानंतर मी टोमॅटो आणि शिमला मिरची जी होती ते सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही जेवढा पाहिजे ना तेवढ्या त्यानुसार तुम्ही कोबी पण टाकू शकता. मी तो उभे काप करून घेतले, थोडेसे मोठेच काप आहेत, जसं चायनीजला ह्याला करतात ना तसंच आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडे लहान किंवा थोडेसे मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ते काप करून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी धनापूड, हे सगळं टाकून कणा व्यवस्थितपणे आपल्याला काय करायचं, मिक्स करून घ्यायचे. आणि गॅस फुलच आहे, गॅस कमी अजिबात नाही. त्यामुळे काय होतं, फुल गॅसवर छान असं ह्या भाज्यांना वाफेनं काय होतं शिजून निघतात छान अशा ह्या भाज्या. जास्त शिजवायची सुद्धा गरज लागत नाही, तेलामध्ये परतल्या की त्या शिजतात. गाजर हे पूर्णपणे शिजतं. चांगलं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. वाटलंच तर 2 मिनटं ताट झाकून जरी तुम्ही ठेवलं ना त्याच्यावरती तरी चांगल्या पद्धतीनं त्या काय होतात, परतून निघतात. त्याच्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भात हा आपण अगोदर शिजवून घेतलेला आहे आणि त्यानुसार त्यामध्ये पण आपण मीठ टाकतो, त्यामुळे इथं ह्या मसाल्यात थोडंसं मापात व्यवस्थित मीठ टाकायचं आहे. भातामध्ये मीठ असते त्याच्यानुसार आपल्या अंदाजाने. आणि सगळं काय मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर हे बघा, शेजवान चटणीचा एक पाऊच आहे माझ्याजवळ.
तो मी पूर्णपणे यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे छान असं आपल्या ह्या सर्व मसाल्याला ती चटणी लागली जाईल आणि आपला पुलाव एकदम छान टेस्ट येईल त्याची. तर हे बघा मी इथं पूर्ण चांगले शिजून म्हणजे वाफेवर छान शिजलेले आहेत हे सगळे व्हेजिटेबल म्हणजे भाज्या. आणि त्या शिजल्यानंतर हे बघा मी त्याच्यावरती काय केलं आहे, शेजवान चटणीचा एक पाऊच मी त्याच्यावरती टाकलेला आहे. आणि आता हे परत एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित छान असं. आणि एकदा मिक्स झाले की त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, शिजवलेला जो भात आहे ना, म्हणजे तांदूळ आपण जो शिजवून ठेवला होता बाजूला एका चाळणीमध्ये काय करायचं आहे, ज्या पद्धतीनं आपण नूडल्स बनवतो ना त्या पद्धतीनं चाळणीमध्ये भात ठेवून द्यायचा आहे. शिजवून थोडंसं 80 ते 90% शिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो पाणी नितळायला म्हणजेच पाणी त्यामधलं सगळं हे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर मग आधीच मी का नाही तो आधीच ठेवून घेतला होता. आणि आता तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकायची, कारण त्याने पिवळा होईल आपला छान भात म्हणून. आणि आता काय करायचं आहे, भात त्यामध्ये काय करून घ्यायचं आहे, टाकून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं. हळद ही सगळीकडे लागली पाहिजे, मीठ वगैरे व्यवस्थित आहे का एक वेळ चेक करून हे बघायचं आहे की भाज्या सगळ्या शिजलेत का. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, भात त्यामध्ये हे बघा भात माझा एकदम सुटसुटीत झालेला आहे, मी आधी शिजवून ठेवला होता. आता काय करायचं आहे, त्यामध्ये भात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर भात टाकून घेतला की नाही आपण एकदम पटपट मिक्स करत राहायचं उलटण्याच्या साहाय्याने, नाहीतर काय होतं भाज्यांचं सगळीकडं असा मसाला लागत नाही. त्यामुळे पटपट मिक्स करत राहायचं एकदम. तर मी तर आता भात हे बघा सगळा टाकून घेतलेला आहे. पटकन आता आपण काय करूया, मिक्स करून घेऊया. आणि सगळा मसाला हा भाताला लागतो. भात एकदम सुटसुटीत जसा काय पुलाव बनलेला आहे का नाही आपला तसा होतो. आणि चायनीजसारखी टेस्ट येते बरं का, यालासुद्धा छान अशी मस्त अशी टेस्ट येते. आणि सगळीकडून काय करायचं, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदा छान मिक्स झाला ना तर त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं 2 मिनटं, गॅस कमी करून ठेवायचं आहे. तर हे बघा मी इथं व्यवस्थितपणे मिक्स करून घेते, खाली वगैरे कुठंसुद्धा लागलेलं नाही कढईला किंवा भांड्याला कोणत्याच. तर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतला छान असा भात. आता काय करूया, आपण याच्यावरती झाकण ठेवूया. तुम्हाला कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचे तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही टाकली तरी चालते. मी तर थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकून घेते. कोथिंबीर टाकल्यानंतर ना छान असा आपला पुलाव दिसतो आहे मस्त असा. आणि वास तर खूप छान येतो आहे. तुम्ही एकदा बनवून पहा आणि खाऊन पहा, एकदम छान भात लागतो. दररोज आपण भात ना पांढरा भात म्हणला ना ते आपल्याला नको वाटतं जेवण. तर एकदा असा भात तुम्ही नक्की बनवून खा, खूप आवडेल तुम्हालासुद्धा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि आपल्या गावरान पद्धतीत सांगितलं एकदा साध्या. तर काय चुकलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, काही चूक झाली असेल तर मी नक्की सुधारेन ती चूक. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तसेच सपोर्ट देखील करा. आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी.